ब्रिलियंट टाइम्स न्यूज. नमस्ते, ब्रिलियंट टाइम्स न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. मी योगिता शिंदे. नमस्कार मॅडम. माझं नाव डॉक्टर मीना गायकवाड आणि माझा जन्म सोलापूरचा. मॅडम, तुमच्या कौटुंबिक माहितीबद्दल सांगा. तुमचं लहानपण कुठे गेलं? सोलापूरचीच आहे, मी सुरुवातीला सांगितलं. आणि माझे आई आणि वडील म्हणजे सौ लक्ष्मी जनार्दन कांबळे आणि माझे वडील श्री जनार्दन भिवाजी कांबळे. तर माझे वडील रेल्वेमध्ये ACTI या म्हणजे क्लास 1च्या पोस्टवर होते रेल्वेमध्ये. म्हणजे साधारण ACTI वगैरे असं कळत नाही तर TT ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनर असं त्यांचं पोस्ट होते. त्याच्यावरची जी पोस्ट आहे ती त्या पोस्टवर ते काम करत होते. आणि प्रचंड शिक्षणाबद्दल त्यांना ओढ होती, आवड होती. म्हणजे मला लहानपणीचा तो प्रसंग आठवतो ज्यावेळेला आज मी प्राचार्य म्हणून रिटायर झाली किंवा व्हॉलेंटरी घेतली. तर म्हणजे ट्युटर ही संकल्पना अस्तित्वात नव्हती त्यावेळेला. माझ्या वडिलांनी ज्यावेळेला मला थोडे मॅथ्स मध्ये कमी मार्क्स पडले आणि ते प्रगतीपत्रक, पूर्वी प्रगतीपत्रक दाखवायला लागत होतं, सही यावी लागत होती. आणि ज्यावेळेला त्यांनी पाहिलं आणि 2 शिक्षक मला त्यांनी घरी लावले. ते नावाचे एक सर होते, बडवणे नावाचे सर होते. तर मला खूप कौतुक वाटते ज्यावेळेला मी मागं वळून पाहते त्यावेळेला, कारण आज या गोष्टी कॉमन झालेल्या आहेत. पण ज्यावेळेला मी लहान होते म्हणजे 1967-68चा माझा जन्म, 2 सप्टेंबर 1968चा. तर त्या कालखंडामध्ये आणि तडकरकरांची भाषांतराची पुस्तकं आमच्या घरी ते ठेवायचे. शिक्षणावर खूप त्यांचं प्रेम असायचं. आमच्या समोर ते नेहमी वाचत बसायचे. आम्ही अभ्यास करत बसलो की आम्हाला चहा करून आणून द्यायची. म्हणजे खूप आवड त्यांना शिक्षणाची होती. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल माझ्या घराची, माझ्या कुटुंबाची. तर माझी आई प्रेग्नन्सीमध्ये तिनं DED वगैरे पूर्ण केलेलं होतं बार्शीला. आईला नोकरी लागलेली होती शारदा हायस्कूल जी ह्याच्यामध्ये कुमार चौकात शाळा आहे. तर माझ्या वडील ज्यावेळेला म्हणजे ड्युटीवर जायचे आणि माझे दोन्ही भाऊ सेंट जोसेफला होते. आजी सांभाळायची, पण थोडंसं आजी लाड करायची आणि त्याच्यामुळं कधीतरी मुलं जायचे नाहीत शाळेला. मग त्यावेळेला 2दा माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की मुलं शाळेला गेलेली नाहीयेत. माझ्या वडिलांनी आईला राजीनामा द्यायला सांगितला आणि बाबा तू इतरांची मुलं शहाणी करण्यापेक्षा तुझी 4च मुलं तू शहाणी कर. म्हणजे हा एक वेगळा विचार त्यांच्या माध्यमातून की मुलांच्या दृष्टीने शिक्षण ही किती महत्वाची गोष्ट आहे हे त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळालं. आणि म्हणूनच तोच वारसा आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीत की शिक्षणाच्या बाबतीत मी माझ्या मुलांना अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये त्यांच्या संस्कारातून मी केलेला आहे. माझी आई सुद्धा अतिशय म्हणजे शिकलेली असली तरी खूप साधी. तिचं नाव लक्ष्मी, खरोखरच ती लक्ष्मी अशा स्वरूपाची होती की घरामध्ये सगळ्या गोष्टी घरामध्ये तयार करायच्या. प्रकारचं बाहेरचं असं अन्न आणायचं नाही. किंवा आम्ही कधीतरी 1-2दा मला आठवतंय जीवनधारा पहिला त्यांनी पिक्चर आम्हाला वडिलांनी दाखवला. तर त्यावेळेला आईनं शिरा डबा करून घेतला होता आणि ज्यावेळेला इंटरव्ह्यू झाला त्यावेळेला आम्हाला तो खायला दिला. ज्यावेळेला आम्ही बागेत जायचो त्याही वेळेला कधी पोहे करून घेणार तर कधी न मोड आलेली अशी खारी उसळ ती करून घेणार. आणि दर रविवारी असे काहीतरी तिचे वेगळे प्लॅन असायचे. म्हणजे खाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप आमच्याकडं तिनं लक्ष दिलेलं आहे. इतकंच नाही तर माझे आई आणि वडील दोघं मिळून आम्हाला चौघांना आंघोळ घालायचे. एक म्हणजे एकाने आंघोळ घालायचं आणि दुसऱ्याने पुसायचं आणि आम्हाला तयार करायचं. असं म्हणजे खूप वेगळे आई वडिलांचे अनुभव. म्हणजे मला नेहमी प्राऊड वाटते की पुढचा जन्म असेल तर हेच आई वडील आम्हाला मिळू देत. इतकं त्याने आमचं खूप छान पालन पोषण. स्वतः शिकलेले होते पण तरी देखील आईनी म्हणजे स्वतः थोडंसं म्हणजे नोकरीवर मात करून किंवा नोकरी सोडून आमच्या शिक्षणाकडे तिनं लक्ष दिलं आणि म्हणून आम्ही आज घडलो. माझं शिक्षण MA, MEd, MPhil, PhD आणि सेट आहे. मला सांगायला आनंद वाटतो की मी विद्यापीठामध्ये पहिली आले, शिवाजी विद्यापीठामध्ये. आणि त्यावेळेला डॉक्टर विलास संघवे यांचं फर्स्ट प्राइज मला त्यावेळेला मिळालं. MA ला सुद्धा मी फर्स्ट होते. BEd ला मी दयानंद महाविद्यालयामध्ये BEd आणि MAd केलं. त्याही वेळेला मी BEd ला फर्स्ट होते. आणि म्हणजे खूप माझा असा प्रवास होत गेला. पण आणखी एक लहानपणीची जी गोष्ट मी सांगितली की मॅथ्स मध्ये मला मार्क्स कमी होते आणि त्यावेळेला थोडीशी म्हणजे खेळामध्ये जास्त आवड असल्यामुळं शिक्षण किंवा अभ्यास करण्याकडे कल माझा नव्हता. पण या गोष्टींचं सुद्धा वडिलांनी म्हणजे खेळू पण दिलं पण घरी ट्युटर लावून माझं तीही बाजू साऊंड करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळं वनमाला किणीकर हे फेमस व्यक्तिमत्व आहे जे आम्हाला इंग्लिशला शिकवायला होतं. आज सुद्धा ते माझ्या
कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मला वाटतं 2 दिवसापूर्वी एक वेगळ्या कारणासाठी मला फोन आला होता. तर त्या नेहमी म्हणतात, फार गुणी तुम्ही मुली, फार गुणी मुली तुम्ही. तर त्यावेळेला खूप प्राऊड वाटते की एक शाळेतला शिक्षक अजूनही आपल्याला लक्षात ठेवून की आपल्याला अशा प्रकारची शाबासकी देतो. तर नक्की माझ्या वडिलांनी, माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी जे एफर्ट्स घेतलं, म्हणजे त्याचा प्रयत्न मी त्यांना म्हणजे फुलफिल करण्याचा प्रयत्न माझ्या परीनं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ एक 17 ते 20 अवॉर्ड्स मला आतापर्यंत मिळालेले आहेत बेस्ट टीचर म्हणून. आणि या प्रत्येक अवॉर्डने मला वाटते आपल्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मला माझी दखल घेऊन माझ्या कार्याची, तशी सरांची आणि अक्कलकोटे सरांची आणि माझी ओळख पण नव्हती, पण मे बी माझं नाव त्यांनी ऐकलं आणि त्यांच्या म्हणजे अवॉर्ड देण्यासाठी मला त्यांनी पात्र समजलं. त्यांचे मी आभार मानते. आणि या सगळ्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे अवॉर्ड मिळालं की अवॉर्ड मिळाल्यामुळं सामाजिक जबाबदारीचं भान वाढून अधिक आम्ही पुढच्या काळामध्ये चांगलं काम करत राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्यावेळेला म्हणजे माझी रिटायरमेंट मी घेतली व्हॉलेंटरी, माझा तो स्वतःचा निर्णय होता. तर माझ्या अजून म्हणजे तुझा आहे टेन्युअर, तो पूर्ण पुढचा पण कर असं ते म्हणत होते. पण 5 वर्षाचा यशस्वी टेन्युअर केल्यानंतर थोडंसं मला असं वाटलं की थोडंसं आपण म्हणजे आता आयुष्यभर, म्हणजे मला वाटतं मी लग्न 94ला झालं तेव्हापासून ते आतापर्यंत नोकरी करत होते. तर आपलं स्वतःचं काहीतरी एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं अशी माझी इच्छा होती. कारण नोकरी म्हणजे शेवटी प्राचार्य असला तरी तो नोकर असतो, म्हणजे त्याला स्वतःचं काही असं हे करता येत नाही. आणि म्हणून मला माझी स्वतःची एक संस्था स्थापन करायची होती. आणि म्हणजे व्हॉलेंटरी घेतल्यानंतर लगेचच मी कामाला सुरुवात केली. आणि मला वाटते 2024 मध्ये मी सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था ज्याच्यासाठी प्रयत्न करत होते, तर त्याचं रजिस्ट्रेशन झालं. आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ 10 ते 12 कार्यक्रम मी घेतलेले, म्हणजे सांस्कृतिक असतील, राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या असतील, किंवा वृक्षारोपण असेल, अशा अनेक माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम मी करत आहे. आणि याच्याही पुढे भरीव अशा स्वरूपात काम करण्याची माझा मानस आहे. किंबहुना मोठी संस्था किंवा जिथं बहुजन समाजातल्या मुलांना संधी मिळत नाही. मला किती भाऊ बहीण होते त्यांच्याबद्दल माहिती द्या. मला 2 भाऊ आणि मी आणि माझी बहीण, म्हणजे आम्ही दोघी बहिणी, म्हणजे आम्ही 4 भावंड. आणि सुदैवानं मी आत्ता म्हणल्याप्रमाणे की माझ्या वडिलांनी जे आमच्या शिक्षणाकडं म्हणजे खूप बारकाईनं लक्ष दिलं, त्याच्यामुळं आम्ही 4घंही छान शिकलो. माझे 2 भाऊ सेंट जोसेफला होते आणि आम्ही 2 बहिणी सेवा सदनला होतो. त्या कालखंडामध्ये सेवा सदन ही अतिशय चांगल्या दर्जाची अशा स्वरूपाची शाळा होती. आणि म्हणून आम्हाला थोडंसं लांब पडत होतं घरापासून. तर 5वी पासून आम्हाला सायकल पण माझ्या वडिलांनी दोघींना शिकवली आणि आम्हाला सायकलवर जायला सुरुवात आम्ही केली. माझा मोठा भाऊ BE गव्हर्नमेंट कॉलेजला कराडला झाला आणि तोही युनिव्हर्सिटी रँकर असायचा, फर्स्ट इयर पासून ते टिल शेवटपर्यंत. आणि पुण्याला मग त्यांनी त्याच्यातली महाराष्ट्र इंजिनिअरिंग पब्लिक सर्व्हिस कमिशन असं काहीतरी ती परीक्षा तो पास झाला. आणि BE झाल्यानंतर लगेचच पहिल्यांदा आधी तो MIT ला लेक्चरर म्हणून लागला. तिथं करत असताना त्यांनी ही परीक्षा दिली आणि तो म्हणजे पहिल्या प्रयत्नातच तो परीक्षा पास झाला आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून त्याची म्हणजे पोस्टिंग झाली. आणि मग तो कोयना नगरला त्याची पहिली पोस्टिंग होती. आणि मग नंतर तो सुपरिटेंडेंट इंजिनियर, सुपर क्लासरूम ऑफिसर म्हणजे आता होता. आणि मग त्यानंतर तो रिटायर झाला. माझी बहीण 2 नंबरची, ती BMS म्हणजे डॉक्टर झाली, स्वतःची प्रॅक्टिस तिने केली. आणि नंतर थोडंसं लग्न झाल्यानंतर बिझनेस वगैरे अशा स्वरूपाचं तिनं करायला लागली. ती म्हणजे स्वतःचा तिचा पेट्रोल पंप आहे, शाळा कॉलेजेस तिनं काढलेले आहेत. कारण तिचे मिस्टर हे राजकारणातले असल्यामुळं थोडंसं तिच्या करिअरला, म्हणजे सुरुवातीला ती केली प्रॅक्टिस, पण थोड्या तिच्या करिअरला तिनं असा म्हणजे छेद देऊन की एक वेगळं काम, म्हणजे पेट्रोल पंप आमच्या 4 बहीण भावंडामध्ये कोणाचं नाही, पण तिनं अगदी आता पण सध्या तिचं व्यवस्थित चालू आहे. आणि शाळा कॉलेजेस खूप छान पद्धतीनं तिनं काढून म्हणजे खूप छान तिनं तिची प्रगती केलेली आहे. मग 3 नंबरची मी, माझा 4था भाऊ त्याचं D.Pharm झालेलं आहे आणि तो मेडिकल सर्जिकलचं त्याचं दुकान आहे. अशा पद्धतीनं आम्ही 4 भावंड आमच्या परीनं वेल सेटल्ड आहोत.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण तुम्ही जे काही घेतलं, कुठून घेतलं, किती साली घेतलं, याच्याबद्दल माहिती द्या. मला प्राऊड वाटतो की मी सेवा सदनची विद्यार्थिनी आहे. शिवाय कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये आमचं सेवा सदन शाळा खूप पुढे होती आणि म्हणजे त्याच्यातूनच म्हणजे आम्ही घडलो. तर तिथलं म्हणजे 10वी पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं आणि 11वी ते MA पर्यंत माझं शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयामध्ये झालं आणि त्याच्यानंतर BEd आणि MAd दयानंद महाविद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. MAdला असतानाच माझं लग्न झालं आणि मग पुढचं संगमेश्वरला मी LMC कडून 3.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर प्रॉपर चॅनलनी म्हणजे नोकरी मला यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणा नगर इथं लागली. जवळजवळ 1999 पासून 2019 म्हणजे 19 वर्षे 5-6 महिने झाले असतील म्हणजे तिथपर्यंत मी वारणा नगर आणि त्या परिसरामध्ये होते आणि त्याच कालखंडामध्ये मी वारणा वाईल्ड विलेज प्रोजेक्ट हा जो आशिया खंडातला पहिला प्रोजेक्ट होता थ्रू IT द डेव्हलपमेंट ऑफ रुरल एरिया हे मेन एम घेऊन तो प्रोजेक्ट तिथं काम करत होता आणि त्याच्यावर मी MPhil केली आणि त्या विद्यापीठामध्ये आणि डॉक्टर JB आंबेकर हे माझे गाईड होते आणि तिथे मला A ग्रेड मिळाली आणि त्याच्यानंतर मी वसुंधरा कला महाविद्यालयात आले आणि वारणा नगरलाच असतानाच मी PhDचं रजिस्ट्रेशन केलं आणि SRT स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातून माझी PhDची डिग्री मी घेतली आणि अनायसा इकडं प्राचार्याची म्हणजे मनीधानी नसतं ना म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं की मला प्राचार्य व्हायचं आहे. पण थोडंसं काय व्हायचं इतकी आमची फॅमिली स्कॅटर्ड झाली होती की मी वारणा नगरला होते, माझी मुलगी DOTला त्यावेळेला इंजिनिअरिंग करत होती, BTech करत होती, एक मुलगी माझी फर्ग्युसनला म्हणजे पुण्याला होती आणि मुलगा माझ्या नीटची तयारीला लातूरला होता आणि सर आमचे सोलापूरमध्ये होते. म्हणजे 5 जण 5 ठिकाणी होतो. मग असा प्रश्न यायचा की सुट्टीला मुलांनी कुठे यायचं, वारणा नगरला यायचं का सोलापूरला यायचं. याच्यामुळं थोडंसं म्हणजे सोलापूर माझा नेटिव्ह प्लेस असल्यामुळं सगळं इथंच असल्यामुळं आणि थोडीशी मग इनकन्व्हिनियन्स झाला आणि म्हणून मग मी प्राचार्य पदाचं जरी असलं तरी बाबा हे पेलायचं आपण धनुष्य आणि असं म्हणून मी ठरवलं, खूप तयारी केली आणि प्राचार्य पदाची जी ऍडव्हर्टाईज आली होती त्यानुसार मी अर्ज वगैरे करून रीतसर मुलाखत दिली आणि सुदैवानं माझं तिथं प्राचार्य म्हणून निवड झाली आणि मी डेअरिंग केलं की तिथं वारणा नगरमध्ये थोडीशी अशी सिस्टीम आली होती ते लीन घेऊन जात होते. मग त्यांनी विनय कोरेंनी निर्णय घेतला की लीनच कोणाला द्यायची नाही आणि जायचं असेल तर राजीनामा देऊन मी डेअरिंग केलं चक्क आणि तिथं राजीनामा दिला आणि मी इथं जॉईन झाले वसुंधरा कला महाविद्यालयात आणि तेही मी सार्थक म्हणजे मला त्याचाही अभिमान वाटतो की ज्या महाविद्यालयामध्ये मी 20 वर्ष राहिले ते A ग्रेडचं कॉलेज होतं, अतिशय सुंदर परिसर, त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट माझ्यावर झाला आणि हे सगळे संस्कार घेऊन मी वसुंधरेवर आले आणि वसुंधरा कला महाविद्यालयाला A ग्रेड मी मिळवून दिली. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या परीनं मी बदलण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये तिथला जो आमचा स्टाफ होता तो अतिशय ब्रिलियंट आणि यंगस्टर होता आणि त्याच्यामुळे त्यांची साथ मला खूप छान लाभली आणि म्हणून मी हे यश मोठं जे मोठमोठ्या महाविद्यालयात मिळवू शकलं नाही ते यश मी या छोट्याशा कॉलेजला मिळवून दिलं. अतिशय गुणी विद्यार्थी तिथं होते आणि याच्यामुळे त्या सगळ्यांच्या सहकार्यातून मी A ग्रेड म्हणून दिली आणि याचाही मला अभिमान वाटतो की मी व्हॉलेंटरी घेतले तरी एक वेगळं म्हणजे त्यांना दिलं भांडवल. आता त्यांना एकतर ते स्टेटस टिकवावं लागेल किंवा वाढवावं लागेल, त्याच्या खाली तर त्यांना येता येणार नाही. निश्चित एवढं मी चांगलं वातावरण तिथं निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या परीने मी केलेला आहे. लग्न 1994ला झालं. त्यावेळेला उषप्रभा चव्हाण नावाच्या इंग्लिशच्या मॅडम आमच्या सरांच्या महाविद्यालयातल्या सिनियर कॉलेजच्या प्राचार्य होत्या, त्याही आमच्या लग्नाला आल्या होत्या. ज्युनियर कॉलेजला सोशिओलॉजीची जागा होती. माझ्यासाठी त्यांनी पतंगराव कदमांना बोललं आणि मग मला आमच्या सरांना सांगितलं की मॅडमना आपण ज्युनियर कॉलेजला घेऊयात आणि लगेचच माझं क्वालिफिकेशन आणि बाकीचं स्टेटस अकॅडमिक स्टेटस पाहून त्यांनी लगेचच मला तिथं ज्युनियर कॉलेजला विदाऊट एनी इंटरव्ह्यू तिथं मला त्यांनी जॉईन करून घेतलं. ही वैशिष्ट्य असं की 12वीचा 100% निकाल बोर्डाचा लागला सोशिओलॉजीचा आणि त्याचंही सर्टिफिकेट मला मिळालं.
संगमेश्वर कॉलेजमध्ये मी 11वी ते MA पर्यंत तर होतेच, पण मी इतकी लकी आहे, इतकी भाग्यवान आहे की त्याच महाविद्यालयामध्ये शिकवण्याचं सुद्धा भाग्य माझ्या नशिबी होतं. तर LMC कडून जागा निघाली होती. म्हणजे ज्यावेळेला माझं लग्न झालं आणि भारतीय विद्यापीठात मी ज्युनियर कॉलेजला काम करत होते, त्यावेळेला इकडं म्हणजे तिथंही 1-1.5 वर्ष केलं आणि त्याच वेळेला इथंच फुल टाईम CHBवर LMC कडून म्हणजे लोकल मॅनेजमेंट कमिटीकडून जागा निघाली. आणि मग माझ्या भावाने मला सांगितलं की मीना म्हणजे बघ, तुझंच कॉलेज आहे आणि तू जर इथं केलीस तर तुला चांगला अनुभव मिळेल सिनियर कॉलेजचा. आणि मी प्रयत्न केले आणि जवळजवळ 3-3.5 वर्ष मी संगमेश्वर महाविद्यालयामध्ये नोकरी केली. नव्हतं ना अजून, म्हणून मग मी प्रयत्न केला. माझे मिस्टर तिकडं भारतीय विद्यापीठामध्ये असल्यामुळं मग त्यांनी तिकडच्या बाजूचा प्रयत्न केला. आणि मग वारणानगर जिल्हा कोल्हापूर तालुका पन्हाळा इथं जागा निघाल्यानंतर म्हणजे मी संगमेश्वरला असताना तिथं जागा निघाली आणि मग मी तिकडे अर्ज केला. कारण नोकरी परमनंट पाहिजे ही महत्त्वाची त्यावेळची नड होती किंवा गरज होती. आणि मग माझ्या मिस्टरांनी ॲप्लिकेशन केलं. तिथंही माझा इंटरव्ह्यू चांगला झाला आणि तिथं माझं फुल टाईम लेक्चरर म्हणून सिलेक्शन झालं. आणि जवळजवळ 19 वर्ष 19.5 वर्ष मी तिथं केली. आणि मग माझ्या कौटुंबिक अडचणीमुळं मी पुन्हा सोलापूर आणि वसुंधरा कला महाविद्यालयामध्ये 5 वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं. या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या आणि त्यांना तुम्ही मात कशी केली आणि याच्यामध्ये तुम्हाला कुणी सहकार्य केलं? आणि तर येत नाहीत असं कोणाच्याच बाबतीत होत नाही. संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. पण मी त्याही बाबतीत सुदैवी आहे की माझ्या मिस्टरांच्या घरच्यांनी मला खूप सहकार्य केलं. माझा पुतण्या आता जो हयात नाही, दुर्दैवानं एका ॲक्सिडेंटमध्ये तो वारला गेला, मिलिंद गायकवाड. तो सुलोचना गायकवाड हे माझी पुतण्या माझ्याकडे शिकायला होते. पण त्यांचं शिक्षण होत असतानाच म्हणजे मी नोकरीला निघून गेल्यानंतर माझ्या मुलांचा थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी सांभाळ त्यांनी केला. पण मी घराचं मॅनेजमेंट इतकं छान केलं होतं की म्हणजे आमची जी मेड तिचं खरंच म्हणजे मला नाव घ्यावं वाटतं की इतक्या घरच्यासारखं तिनं माझ्या मुलांना म्हणजे मी ज्या पद्धतीनं सूचना देईल त्या पद्धतीनं तिनं म्हणजे मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलीही अडचण होऊ दिली नाही. ती म्हणायची की मॅडम मी 3 ते 4 घरामध्ये काम करते, पण तुमच्या घरात मला वेगळं करावं लागतं की मुलांचा थोडासा असा पातळ भात करावा लागतो, त्याच्यामध्ये तूप घालावं लागतं, आठवड्यातून 1-2दा सूप करून द्यावा लागतो. तर मग मी म्हणजे नोकरीही केली पण घराकडे पण दुर्लक्ष होऊ दिलं नाही. आणि इतकी सुदैवाने नोकरी पण छान होती की 7:30 ते 12:30ला मी माझ्या घरामध्ये असायची. मुलं ज्यावेळेला म्हणजे शाळेवरून घरी यायची त्यावेळेला पुन्हा मी त्यांच्यासोबत वेळ देऊन किंवा त्यांच्यातच मग आमचा पुढचा वेळ हा सगळा जायचा. आणि त्याच्यामुळं मुलंसुद्धा खूप छान घडली. रविवारी आम्ही एकत्र म्हणजे मुलांना मी हार्मोनियम, माझ्या मुलींना हार्मोनियम शिकवलं. मुलाला तबला, जो आता माझा मुलगा MBBS झालेला आहे त्याला शिकवायला घरी लहानपणी तबलेवाला घरी यायचा. आणि मग पन्हाळा वगैरे परिसर तिथला जवळ असल्यामुळं आम्ही फिरायला जायचो. आणि म्हणजे कारसुद्धा आम्ही लवकर घेतली याला कारण हेच होतं की दूरचा प्रवास हा असायचा आणि वेकेशन टू वेकेशन आम्ही यायचो सोलापूरला. मग त्यावेळेला ते सुरुवातीला पाहिलं STने 1-2दा आम्ही प्रवास केला. इतक्या अडचणी यायच्या. माझी 2-3 मुलं, मग महिनाभर इथं राहायचं म्हटलं ते सामान खूप व्हायचं त्रास, म्हणून आम्ही म्हणजे अक्षरशः कर्ज काढून त्यावेळेला कार घेतली. आणि मग त्यामुळं आमचा पुढचा प्रवाससुद्धा हा आनंदाचा झाला की आमच्या व्हेकलमधून आम्ही इकडे यायचो. त्यामुळं मुलांना खूप छान पद्धतीनं म्हणजे आम्ही नोकरी करून, माझी आई म्हणजे नेहमी वाक्य तिचं आहे की मीना तू नोकरी करून तुझी मुलं हुशार आहेत, तू नोकरी करून तुझी मुलं म्हणजे कधी आजारी पडलीत सारखं असं कधी नाही किरकिर. म्हणजे त्याच्यामुळं हे एक मला इन्स्पिरेशन मिळायचं आईचं आणि त्याच्यामुळं आमचा हुरूप वाढायचा. आणि अधिकाधिक म्हणजे माझे मिस्टर आणि मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करायचो. तर माझ्या मिस्टरांचं पण मला खूप सहकार्य झालं. म्हणजे खरं तर माझ्या आईवडिलांनी माझ्या मिस्टरांचं शिक्षण आणि ते स्वतः म्हणजे सकारात्मक आणि पुरोगामी विचाराचे आहेत हे बघून दिलेलं आहे. माझं गाव अगदी नन्हेगाव खेडेगाव आहे, पण माझी सासूबाईसुद्धा म्हणजे जिला ठार अडाणी आहे पण ती नेहमी मला म्हणायची की मीना
तू गावाला जाताना ड्रेस घालून येत जा, तू आमच्यासारखी काय अडाणी नाहीस. आणि मग माझे मिस्टर म्हणायचे हां गावी जाताना तू कार घ्यायची. म्हणजे मला मारून मारून अगदी त्यांनी कार शिकवली, मला मारून मारून त्यांनी म्हणजे सुरुवातीला मी जरा हुशार जरी असले तरी स्टेज रिडिंग मला नव्हतं, तर ते बोलायला मला उद्दीपित करायचे की तू म्हण काय इतक्या तुझ्यापेक्षा शेंबड्या गंबड्या पोरगी म्हणजे मुली लहान मुली बोलतात आणि तू म्हणजे मी बोलावं, मी पुढं जावं, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता. तर नेहमीच माझ्या पाठीमागं ते असायचे. माझ्या मुलांना त्याने स्विमिंग शिकवलं. म्हणजे सगळ्या तिन्ही मुलं माझे सगळ्या प्रकारचे व्हेकल चालवू शकतात, स्विमिंग त्यांना शिकवलं. म्हणजे माझ्या कुटुंबाचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट होता ना. घरच्यांचं माझ्या म्हणजे सासरच्या मंडळींचं खूप उपकार आहेत, त्यांचं सहकार्य मला लाभलं. आईचं मी बघितलेला होता संघर्ष, त्यांचं ही प्रेरणा त्यांच्यातून मी घेतली. आणि विशेषतः मी MPhil करत असताना इतकी अडचण यायची. आत्ता कोल्हापूर आणि वारणा हे अंतर कमी झाले, म्हणजे रोड खूप सुंदर झालेत, पण त्यावेळेला इतका प्रवास असायचा म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 तास वारणानगर ते कोल्हापूर इतका लागायचा. तर मी 12:30ला डबा करून घेऊन माझ्यासोबत घ्यायची, कारण 3ला आमचे MPhilचे तास असायचे. STमध्ये मी डबा खायची, 3चा तास करायची, 5पर्यंत करून पुन्हा घरी यायची. आल्यानंतर पुन्हा स्वयंपाक आणि मग संध्याकाळचं आमचं सगळं असं व्हायचं. म्हणजे थोडं मीही कष्ट घेतले, पण जिद्दीनं की आपण खूप शिकायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं आपल्याला शिकण्याची म्हणजे स्त्रियांना शिकण्याची संधी मिळाली आणि सुदैवानं म्हणजे चांगलं करिअर आपण करत राहिल्यामुळं सगळ्या शिक्षकांचं पण नेहमी सपोर्ट असायचा आणि त्याच्यामुळं त्यांच्या मिस्टरांच्या घरच्यांच्या सगळ्यांच्याच प्रेरणेतून मी शिकत राहिले. आणि किती अडचणी आल्या म्हणजे खरं तर खूप अडचणी व्हायच्या. नंतर सुद्धा ज्यावेळेला माझे मिस्टर सोलापूरला, मी वारणेला होते, मुलगी 11वी 12वीला, मग नंतर समृद्धी इथं आली माझी मोठी मुलगी. तर त्यावेळेला दर शनिवार रविवारी अनुराग आणि निरुता त्यांना मी वारणानगरमध्ये क्वार्टरमध्ये दोघांनाच ठेवायची, पण आजूबाजूचे चांगले असल्यामुळे तिथं ठेवायची. आणि मी म्हणजे कॉलेज झालं की ट्रॅव्हल्समध्ये बसून संध्याकाळी इथं यायची. आणि त्याच वेळेला माझं PhDचं पण काम होतं, मुलीला इथं भेटायचं आणि मग PhDचं काम करण्यासाठी पुन्हा लातूरला जायचं. म्हणजे PhD करताना तर खूपच म्हणजे माझे हाल झाले. पटेल नावाच्या आमच्या इथे एक भाडेकरी होते, डॉक्टर मॅडम होत्या. तर त्या म्हणायच्या मॅडम इज सुपर वुमन. म्हणजे आणि मी सोलापूरला आले की दारात रांगोळी असायची माझ्या, मग त्या मॅडम रांगोळीवरून ओळखायच्या की मी आले. म्हणजे प्रवास करून मी येणार, सकाळी उठणार, सकाळी सडा वगैरे करणार आणि पुन्हा दारात रांगोळी. म्हणजे आईच्यामुळं असेल कदाचित, म्हणजे जुने संस्कार जपत जपत मी शिक्षण घेत मुलांना सुद्धा व्यवस्थित जपत म्हणजे माझा हा मार्ग मी स्वतः आखत गेले. मॅडमच्या ह्या बोलण्यावरनं आपल्याला कळालं की संघर्ष कितीही खडतर असला, जिद्द असेल तर माणूस कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकतो. आणि ॲज अ वुमन म्हणून त्यांनी स्वतःतली शक्ती जी आहे त्या शक्तीला त्यांनी ओळखलं. त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन. मुलांची माहिती द्या की खूप आनंद होतोय आज बोलताना की मला व्यक्त होता येते. आपण असं जगत जातो ना, पाठीमागं बघत नाही. पण सरांच्या निमित्ताने, अक्कलकोट सरांच्या निमित्तानं आणि तू ज्या पद्धतीनं प्रश्न मला विचारून माझं सगळं काढून घेतेस, मलाही आनंद होतोय बोलताना की आपल्याच पास्टकडं आपण पाहताना अरे आपण म्हणजे खूप नाही करू शकलो, पण थोडं का असताना पण ते चांगलं इन्स्पिरेशनल समाजाला नव्या पिढीला आपण करू शकलो याचा आनंदसुद्धा होतो. नोकरी पण करत होते, शिकत पण होते, संसार पण करत होते आणि नवीन गोष्टीसुद्धा शिकत होते. कारण म्हणजे मी आवर्जून हे सांगते की मी कार शिकले आणि मी ज्यावेळेला प्राचार्य म्हणून काम करत होते तर त्यावेळेला 8 मार्चला मी वर्कशॉप ठेवलं होतं. बारे नावाचे एक ड्रायव्हर होते, तर त्यांना मी अपॉइंट करून की आमच्या इथल्या स्टुडंट्सना आणि शिक्षकांना, कोणा लेडी शिक्षकांना जर कार शिकायची असेल तर कमी दरामध्ये त्यांना ते आणि व्यवस्थित अगदी. आणि ते इतके भारी होते, जवळजवळ 4 ते 5 2 शिक्षिका आणि 3 ते 4 विद्यार्थी शिकले, याचाही मला अभिमान वाटतो. म्हणजे हे चॅलेंजिंग आहे की पुरुषांना वाटतं की हे फक्त आमचंच काम आहे, नाही का. आता वैमानिकसुद्धा होत आहेत मुली, पण एक सर्वसामान्य म्हणजे आता पुण्या मुंबईला वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये या गोष्टी कॉमन आहेत. पण आपलं सोलापूर तसं कोल्हापूरला चेष्टेने म्हणतात बरं का, सोलापूर म्हणजे मोठं खेडं. मी आवर्जून भांडायची त्यांना,
पण ते म्हणजे ते असं म्हणतात की सोलापूर म्हणजे मोठं खेड, पण सोलापूर इज द बेस्ट सिटी. म्हणजे माझं गाव आहे म्हणून म्हणत नाही, तर अनेक माझ्या म्हणजे वहिनी, तिचे आत्याचे मिस्टर जे DRM म्हणजे अगदी सुपर क्लास पोस्ट DRM म्हणजे प्रगती बंगला जो आहे आपल्या कलेक्टर ऑफिस आता झाले त्याच्यासमोर, तर तिथे त्यांचा बंगला होता. म्हणजे इतक्या मोठ्या पोस्टवर होते आणि थ्रूआउट ते मुंबईसारख्या सिटीमध्ये राहत होते, पण त्यांनी सोलापूरचं कौतुक केलं की सोलापूरमध्ये सगळ्याच गोष्टी आहेत आणि व्हरायटी आहे. त्याच्यामुळं माझं गाव आहे म्हणून मला अभिमान नाही, तर खरंच सोलापूरला भारताची प्रतिकृती असं म्हणतात आणि सगळ्या ॲडव्हान्स्ड गोष्टीसुद्धा सोलापूरमध्ये आहेत आणि सगळ्यात लोएस्ट सुद्धा सोलापूरमध्ये आहेत. सगळ्यातून प्रेरणा घेऊन मी ज्यावेळेला हे सगळं काम करत होते त्यावेळेला माझी मुलं म्हणजे शिकत होती आणि 3 मुलं, मला 2 मुली आणि 1 मुलगा. चेष्टेचा भाग म्हणून सांगते, आमच्या सरांच्या मित्रांनी एकदा विचारलं सुद्धा, अरे तू नोकरी करताना इतका मुलांना जन्म कसा दिला, कधी दिला. म्हणजे आजकालच्या मुलींना एक मुलाला जन्म द्यायचं म्हणजे खूप मोठं टास्क आहे त्यांच्यासाठी. घाबरून ते जन्म देईनात किंवा जबाबदाऱ्या टाळत आहेत किंवा ती डिलेव्हरी वगैरे यासारखी प्रोसेस त्यांना ते घाबरत आहेत, तर म्हणून हे तसं टास्क आहे. पण मी त्याही बाबतीत लकी आहे की म्हणजे सगळं ओके, म्हणजे कुठल्याही पद्धतीचा त्रास मला या सगळ्या गोष्टींमध्ये प्रोसेसमध्ये झाला नाही. तर माझी मोठी मुलगी खूप सुंदर, तिनं म्हणजे 94% मार्क्स 10वीला होते, 12वीला 80% मार्क्स होते आणि BSc नंतर तिला थोडासा म्हणजे तिनं ठरवलं होतं कलेक्टर व्हायचं, पण नंतर तिचा एम बदललं आणि मग BSc मॅथमॅटिक्स तिनं फर्ग्युसनला केलं. LLB तिनं दयानंद महाविद्यालयामध्ये केलं आणि आता सध्या ती MBA करत आहे आणि मधल्या कालखंडामध्ये तिनं नोकरीसुद्धा केलेली आहे आणि शिवाय BSc करत असतानाच YCM कडून तिनं BA इंग्लिश आणि MA इंग्लिश आणि त्याच्यातही तिनं चांगले मार्क्स घेतलेले आहेत आणि नक्कीच तिनं खूप जर प्रयत्न आता चांगले केले तर तिला चांगल्या पद्धतीची जॉब मिळू शकेल. 2 नंबरची मुलगी माझी, तिनं 10वी नंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला मेकॅनिकलमधून डिप्लोमा केला. त्याच्यानंतर DOT कोल्हापूरला ग्रॅज्युएशन BTech तिनं मेकॅनिकलमधून पूर्ण केलं. त्याच्यानंतर 3 महिने पुण्याला तिनं राहून ITचा कोर्स केला. 6 महिने अहमदाबादला सर्व्हिस केली ITमधून आणि त्याच्यानंतर तिनं कोविडचा काळ आला आणि त्यावेळेला तिनं एंट्रन्स दिली फॅशन टेक्नॉलॉजीची आणि त्याच्यामध्ये ती पास होऊन देशामध्ये 7वी आली. आणि मला वाटते फॅशन टेक्नॉलॉजीचे आपल्या देशामध्ये 2च, दिल्ली आणि बेंगलोर इथं कॉलेजेस आहेत, तर तिनं बेंगलोर प्रेफर केलं आणि म्हणजे स्टडी केला आम्ही सगळ्यांनी आणि बेंगलोरला तिनं ते पूर्ण केले यशस्वीपणे आणि ते झाल्या तिचं लग्न झालं आणि छान आता ती त्या दृष्टीनं बिझनेस म्हणजे तिला मोठ्या या संदर्भातला बिझनेस करायचा आहे, तर त्याचे प्रयत्न करत छान संसार ती करत आहे. 2 नंबरची मुलगी आणि 3 नंबरचा मुलगा माझा MBBS झाला. म्हणजे आता यावर्षी त्याचं पूर्ण झालं MBBS आणि इंटर्नशिप चालू आहे आणि हे करतानाच PGची तयारीसुद्धा तो करत आहे. मी त्याही बाबतीत लकी आहे की माझी 3ही मुलं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतात. शिक्षणाचा हेतू फक्त नोकरी असा नसतो, तर खूप काही बदल त्यांच्यामध्ये होतात किंवा वर्ल्डमध्ये सर्वाईव्ह होताना त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. ही सुद्धा एक खूप मोठी अचिव्हमेंट असते आणि आज कुठेही ते सहज भारतभर किंवा इतर ठिकाणी सुद्धा जायचं असेल तर ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात. माझी मुलगी म्हणजे फर्ग्युसनसारख्या कॉलेजमधून चांगलं तिनं यशस्वीपणे ती बाहेर पडली किंवा अहमदाबादमध्ये 2 नंबरची मुलगी नोकरी केली, मुलगा हैदराबादमध्ये आता सध्या करतोय. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना आता म्हणजे आपण एक मराठी माणूस ज्यावेळेला जातो त्यावेळेला अडचणी येतात, पण अगदी स्मूथली त्यांनी हे सगळं केलं आणि करत आहेत. अजूनही भविष्यामध्ये खूप अपेक्षा त्यांच्याकडून आहेत आणि नक्की त्या फुलफिल करतील अशी अपेक्षा आहे. आफ्टर रिटायरमेंट म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट नंतर त्याच मी जर्नलिझमला म्हणजे ॲडमिशन घेतली आणि विजय लोंढे सरांनी खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं आणि तिथेही चांगल्या मार्काने मी पास झाले. 85% मला मिळाले. मला वाटते मी त्यांच्या बॅचमध्ये पहिलीच होते
सरांनी नंतर वेगवेगळ्या पदावर मला घेतलं, अगदी जिल्हा पातळीवरचं पत्रकार संघाचं प्रमुख वगैरे केलं. पण थोडंसं मी लगेचच दुसऱ्या वर्षामध्ये इथं योगाला, म्हणजे योगाचा जो डिप्लोमा आहे सोलापूर विद्यापीठाचा, त्याला ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला वाटलं की ठीक आहे बाबा, साधं असेल, पण इतका व्हास्ट आहे तो कोर्स की फिजिओलॉजी, सायकोलॉजी, परत हे सगळे आसनं, सगळे प्रकार, श्लोक, बापरे, म्हणजे खूप असं BMS सारखा तो अभ्यास आहे. त्याच्यामुळे इतकी गुरफटून गेले की मी कुठल्याच गोष्टींकडं लक्ष दिलं नाही. पण तरीसुद्धा लगेचच मी रजिस्ट्रेशनचं काम सुरू केलेलं जे होतं ते काम पूर्ण झालं. आणि सन्मान बहुउद्देशीय सामाजिक संस्था, त्याची म्हणजे रजिस्ट्रेशन माझं पूर्ण झालं. त्याची दोन्ही सर्टिफिकेट आले. त्याची पुढची जी प्रोसेस आहे ती माझी चालू आहे. जवळजवळ 10 ते 12 कार्यक्रम या NGOच्या माध्यमातून मी घेतलेले आहेत. भविष्य काळामध्ये एखादी चांगली इन्स्टिट्यूट किंवा चांगलं कॉलेज, महाविद्यालय जे ज्या बदललेल्या शिक्षण व्यवस्थेला अनुरूप अशा स्वरूपाचं कॉलेज किंवा महाविद्यालय काढण्याची माझा म्हणजे मानस आहे. माझ्या मोठ्या मुलीचं नाव समृद्धी, माझ्या 2 नंबरच्या मुलीचं नाव निरुता आणि माझ्या मुलाचं नाव अनुराग. आईवडिलांच्या आद्याक्षरापासून सुरुवात करतात. तर माझ्या मिस्टरांचं नाव देवीदास, मिसच समृद्धी, माझं नाव मीना, न निरुता, आणि दोघातला स्वर अनुराग, असं तिघांचं नाव मी ठेवलेलं आहे. तिघही त्या नावाप्रमाणे, समृद्ध, निरुता म्हणजे कॉन्फिडंट असा, आणि अनुराग म्हणजे प्रेम, वात्सल्य, तिघही त्या नावाप्रमाणे जगतायत. आणि भविष्य काळामध्ये खूप अजून त्यांनी उज्ज्वल यश संपादन करावं आणि समाजासाठी काही करावं अशी माझी अपेक्षा आहे. माझी मोठी मुलगी अनेक NGOना तिनं भेट देऊन, किंवा ज्या वेळेला असा काही आमची ॲनिव्हर्सरी असते किंवा दिवस असतो, तर ती स्वतःहून सांगते की मम्मी आपण या संस्थेला जाऊया, तिथं आपण हे गिफ्ट करूया, तिथं जाऊया, म्हणजे, आणि मग स्वतः ते पॅकिंग करणार, हे करणं खूपदा तिनं असं केलेलं आहे. तर वारणानगरमध्ये अपंगांची एक मतिमंदांची एक स्कूल आहे. तर माझ्या 2 नंबरच्या निरुताच्या वाढदिवसाच्या वेळेला एकदा आम्ही गेलो होतो आणि त्यांना खाऊ वाटप करून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करून आलो. समृद्धीच्या वाढदिवसाला एकदा आम्ही सोलापूरमध्ये होतो, व्हेकेशनमध्ये, काहीतरी दिवाळीच्या व्हेकेशनमध्ये 21 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस असतो. तर त्यावेळेला आम्ही सिव्हिलच्या इथं कुठंतरी एक हे अनाथ आश्रम, तिथं आम्ही जाऊन ते वाटप केलं होतं. म्हणजे या सगळ्यांचा इम्पॅक्ट झाला आहे. आणि हबीब नावाचं एक आश्रम आहे, अनाथ आश्रम, तिथंही म्हणजे समृद्धीच्या एक वाढदिवस आम्ही तिथंच साजरा केला. तर या सगळ्यांचा इम्पॅक्ट होऊन म्हणजे मुलांनाच आता सवय लागली की मम्मी आपण या पद्धतीनं करूयात. तर भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही असो नसो की त्यांनी त्यांचं काम करत असताना म्हणजे चॅरिटेबल किंवा धर्मार्थ अशा स्वरूपाचं किंवा समाजासाठी उपयोगी अशा स्वरूपाचं काम त्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे. किंबहुना अनुरागच्या बाबतीत मी नेहमी त्याला म्हणते की बाळा तू डॉक्टर होशील त्यावेळेला मिलिटरीमध्ये जा, की त्या सैनिकांचं म्हणजे तिथेही काही जागा असतात, तर तसा तू प्रयत्न कर, म्हणजे तुला दोन्ही तुझं साध्य करता येईल, की डॉक्टर की म्हणून तुला हे पण होईल आणि सैनिकांची सेवा करण्याची संधी तुला मिळेल. आता मुलं त्यांचा निर्णय घेतात, पण आपली इच्छा म्हणून आम्ही एक आईवडील म्हणून इच्छा त्यांच्या समोर आम्ही व्यक्त करतोय. त्या पण आहे की आमचे संस्कार वाया जाणार नाहीत आणि नक्कीच आमच्या दोघांच्या विचारांचा, संस्कृतीचा वारसा ते पुढे चालवतील. खूप सुंदर. म्हणजे मॅडमने आता जसं सांगितलं की आपल्या कर्मभूमीवर आपण कर्म करतो, समाजासाठी आपण काहीतरी करावं हे आपल्याला मॅडमशी बोलताना आज कळालं. त्यानंतर आपण जाणून घेऊयात की मॅडमला कोणत्या कोणत्या गोष्टींचा छंद आहे. लहानपणापासून मला गुणगुणण्याची, माझी आई पण थोडंसं काम करताना वगैरे अशी गाणी म्हणायची आणि तिच्यामुळं असेल कदाचित की मला पण गुणगुणायची अशी सवय लागली. पण मला आठवते माझ्या लहानपणी 4थी-5वीला मी होते आणि त्यावेळेला ते अंगाई गीत, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, हे गाणं असेल किंवा ते आशा पिक्चरमधलं ते आशा गाणं, हे त्याचं ते आलाप तो मी म्हणायची. आणि माझ्या बालमनाला मला असं वाटत होतं की अरे आपण तो सेम म्हणतोय आलाप. पण बोलते असं मला की मम्मी तू जर ब्राह्मणाच्या घरी जन्मली असती तर तुझं खूप कलेचं तुझ्या कौतुक झालं असतं वगैरे. तर असं काही नसतं, म्हणजे प्रत्येकाचं डेस्टिनी ठरलेली असते. कधी कोणाला डेव्हलप व्हायचं असतं त्याच वेळेला. तर खूप म्हणजे मी गात होते, माझ्या मुलांना झोपताना हे गाणं
म्हणायची आणि त्यांना त्याशिवाय झोपच येत नव्हती. म्हणजे घरी माझा उपयोग झाला किंवा लग्न झाल्यापासून माझ्या मिस्टरांना म्हणजे आम्ही गच्चीवर बसायचो बोलायचो त्यावेळेला मी गाणी ऐकवायची त्यांना आणि खूप मन लावून ते गाणी ऐकायची. म्हणजे माझ्या घरासाठी मी माझ्या कलेचा उपयोग केला. पण आत्ता अलीकडच्या काळामध्ये थोडंसं मी असं गाण्याचा प्रयत्न करते. आणि वसुंधरा कला महाविद्यालयामध्ये आल्यानंतर किरण जोजारे नावाचे सर जे आमच्या इथल्या एका मुलीला BEdला तर ते होते संगीत टीचर म्हणून, पण आमच्या इथे एक प्राची नावाची एक मुलगी होती, अंध मुलगी होती आणि तिला ते शिकवायला आले होते. युथ फेस्टिवलमध्ये काहीतरी सुगम संगीताचं हे होतं स्पर्धा, तर त्याच्यामध्ये शिकवायला ते आल्यानंतर थोडंसं मी त्यांना गाऊन दाखवलं आणि त्यांनी मग सांगितलं की सिद्धेश्वर संगीत महाविद्यालय मॅडम तिथं तुम्ही या. आणि मग ते कराओके आणि मग ते संगीताबरोबर म्हणजे संगीत तयारच असेल त्याच्याबरोबर गायचं वगैरे असं थोडंसं हे या गोष्टी मला कळल्या आणि हळूहळू मी त्याच्यामध्ये मग थोडंसं म्हणजे यायला लागलं मला ते गायला आणि मग खूप आनंद मिळायला लागला. माझ्या मुलाने मग ज्या वेळेला मी हे गायलं त्यावेळेला मला ते असं फोन तो गिफ्ट केला त्यांनी, म्हणजे ज्याच्यामध्ये ते कराओकेचं हे असतं संगीत असतं वगैरे. मग आता तर मी ते घेतलेलंच आहे मोठा बॉक्स आणि करते घरामध्ये प्रॅक्टिस, कधी कार्यक्रम करते आणि माझ्या NGOच्या माध्यमातून सुद्धा, कारण बहुउद्देशीय सामाजिक संस्था असं नाव आहे त्याच्यामुळं कल्चरल डेव्हलपमेंट याच्याकडे सुद्धा मी आवर्जून लक्ष देते. कारण कसं आहे आपण आनंदाने कसं जगावं ही कला शिकवते आणि म्हणून थोडंसं आणि प्रत्येकाला काहीतरी छंद असावा की छंद आपल्याला म्हणजे मरगळलेल्या मनाला एक उभारी देतो, आनंद देतो आणि आपल्या आनंदाबरोबर तो इतरांना पण आनंदित करतो. आणि म्हणून मी माझी कलासुद्धा जोपासण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी गाते, वाचनाची पण मला आवड आहे आणि भाषणं पण मी देत असते, पण तो छंद म्हणता येत नाही. पण थोडंसं शिक्षणाच्या निमित्तानं किंवा याच पेशामध्ये अकॅडमिक असल्यामुळे 4-2 पुस्तकं वाचली आणि त्याच्यामुळं म्हणजे माझे विद्यार्थी माझं तिथं कौतुक करायचे की मी टिपिकल असं शिकवत नव्हते पुस्तकातलं, बाहेरची खूप उदाहरणं त्यांना द्यायची. आणि मला अशी सवय होती की पेपर वाचला किंवा काही बातम्या ऐकल्या की लगेचच त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या विषयामध्ये काय येतं आहे याचं करून मी सांगायची, त्याच्यामुळं मुलांना आवडायचं. तर मला एक वारणीचा प्रसंग आठवतो. पोद्दार नावाचा माझा विद्यार्थी होता, तर रॉला त्याचं सिलेक्शन झालं होतं. खरं तर म्हणजे मला आता ते रॉ म्हणजे डिटेक्टिव्ह ह्याचं क्षेत्र आहे, तर तो पास झाल्यावर मला म्हणजे त्याची वायवा होती किंवा ओरल होती, तर म्हणजे कशी तयारी करावी याचं विचारायला मला आला. मला ज्या पद्धतीनं मला कळतं त्या पद्धतीने मी सांगितलं, कारण मला ते फील्डच माहिती नव्हतं. पण म्हणजे असे अनुभव मुलांनी इतका फेथ त्यांनी सुद्धा माझ्यावर दाखवला की मॅडमना काही पण विचारलं तर त्या सांगू शकतात. आणि वाले नावाचे एक इंग्लिशचे ज्युनियरला सर होते आमच्या वारणानगरमध्ये, सोलापूरचेच होते ते. तर त्यांना तो व्यायामला गेल्यानंतर तो मुलगा भेटला आणि मग त्यांनी सांगितलं की मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात. तर म्हणजे या सगळ्या गोष्टींचा मला आज मनस्वी आनंद होतो ज्यावेळेला हे सगळं मी आठवते किंवा मुलं अजूनही माझ्या टचमध्ये आहेत. आणि असंच एकदा मी आणि समृद्धी माझी मोठी मुलगी आम्ही असं बाहेर गेलो होतो, त्यावेळेला म्हणजे असं गवत वगैरे होतं आणि त्या रानामध्ये आम्ही बसून असं मग मला ती गाणं म्हणायला लावली, विठ्ठला तू वेडा कुंभार. तिला ते खूप आवडते भजन. मग ते गाणं म्हणल्यानंतर ती म्हणजे तिच्या सोशल मीडियावरून तिनं ते टाकलं आणि माझा वारणेला असणारा अमर सक्टे नावाचा विद्यार्थी आता जो पाणी फाउंडेशन आणि खूप ह्याच्यामधून त्यांना काम केलेलं आहे, म्हणजे BA सोशिओलॉजी नंतर त्याला मी सल्ला दिला होता, MSW करायला सांगितलं होतं आणि मग तो सांगितला की आमचा हा कुंभार आहे ज्याने आम्हाला घडवले. म्हणजे अशी ज्यावेळेला वाक्य ऐकतो त्यावेळेला खूप आनंद वाटतो. माझा एक विद्यार्थी अजून अमोल महापुरे म्हणून आहे, डॉक्टर अमोल महापुरे, तर त्यानं सुद्धा म्हणजे खूप NGOच्या माध्यमातून वगैरे खूप मोठं काम त्यानं पण केलेलं आहे. आणि त्यांनी म्हणजे मला पुरस्कार आहे युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन, तर आमचे एक सर मला म्हणाले होते मॅडम तुम्हाला समाजामध्ये तर इतर जण देतील पण स्टुडंट्सचा जो पुरस्कार असतो तो जास्त महत्त्वाचा असतो. तर मला वाटते मे बी तोच माझा पहिला पुरस्कार असावा कोल्हापूरचा USA कडून. तर मी म्हणजे मला पण खूप आनंद झाला होता आणि USA कडून मला पुरस्कार मिळाला. तर USA म्हणजे युनिव्हर्सिटी स्टुडंट असोसिएशन. तर त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींचा मला आनंद होतो की आपल्याला
वाक्चातुर्य आहे, आपण बोलू शकतो, म्हणजे आपण गाऊ शकतो. म्हणजे युनिवर्सने, देव ही कन्सेप्ट वादातीत आहे म्हणून मी देव म्हणत नाही, पण युनिवर्सने मला इतकं दिलेलं आहे. माझ्या पर्सनॅलिटीवर मला अनेक जण बोलतात. मी वारणानगरमध्ये होते त्यावेळेला माझ्या पुतण्या जो माझ्याकडे शिकायला होता, तर त्याला विचारायचे तुझी काकी डिपार्टमेंटमध्ये आहे का, म्हणजे PSI वगैरे अशा आहेत का, असं म्हणायचे. तर युनिवर्सने मला माझी पर्सनॅलिटी जे आपल्या हातात नसते ते मला छान सगळं मिळालेलं आहे. अँड आय एम सॅटिस्फाईड विथ माय लाईफ, विथ माय हजबंड, विथ माय फॅमिली, विथ माय ऑल थिंग्स विच आर माय. ज्या माझ्या आहेत त्या प्रत्येक माझ्या गोष्टीशी मी समाधानी आहे.